नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून RRB NTPC अंडर ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम सुरू झालेली आहे. आज तुमच्या सर्वांच्या आवडत्या टॉपिकवर थोडं डिस्कशन करू. पेपर चालू झाल्यावर सर्वांना एकच भीती असते, पेपरचा पॅटर्न कसा असेल, पॅटर्न चेंज झाला असेल का. ज्यांनी NTPC ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम दिली आहे त्यांना माहीत असेल, या आधीच्या ज्या NTPC एक्झाम झाल्या आहेत 2020-21च्या त्या एक्झाममधील आणि यावर्षीच्या एक्झाममधील पेपरमध्ये बराच फरक होता. मग आता परत या अंडर ग्रॅज्युएट एक्झामचा पॅटर्न पण चेंज झाला असेल का, तर अजिबात नाही. यावर्षी ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या एक्झाम झाल्या आहेत तोच पॅटर्न सेम अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झाममध्ये पण आहे. त्यात अजून तुम्हाला प्लस पॉईंट आहे, मॅथ्स, रिझनिंग आणि GK-GS तीनही सेक्शन सेपरेट विचारलं जातं आहे. सर्वात आधी आपण GK-GS बद्दल बोलू. सर्वांना माहीत आहे GK-GSच्या बाबतीत कसे प्रश्न येतील हे कोणीच सांगू शकत नाही. काही प्रश्न तर असे असतात जे कधी ऐकलेले पण नसतात. पण आज जे काही प्रश्न GK-GSमध्ये विचारले गेले आहेत त्यातील बरेचसे प्रश्न हे ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या पेपरमधील प्रश्नांच्या रिलेटेड आलेले होते. सेम तेच प्रश्न आले असं मी म्हणत नाही आहे, पण बरेचसे प्रश्न हे त्या प्रश्नांच्या रिलेटेड आलेले होते. त्यामुळे तुम्ही जर ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या GK-GSच्या प्रश्नांचा व्यवस्थित सराव केला तर 10 ते 15 प्रश्न तरी तुमचे नक्कीच बरोबर येतील. आपल्या चॅनलवर आपण सर्व ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या पेपरमधील सर्व शिफ्टचे सर्व GK-GSचे प्रश्न मराठीत देत आहोत. जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ एकदा बघा. आपण ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील सर्व GK-GSचे प्रश्न पहिल्या पेपरपासून डेली देत आहोत. या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. GK-GSमध्ये तुम्हाला 20 प्रश्न तरी बरोबर सोडवता येतील. GK-GSमध्ये जास्त अपेक्षा पण करायची नाही. यूट्यूबवर तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसतील, 40 पैकी 35+ मार्क मिळवा वगैरे, पण अशा व्हिडिओपासून लांब राहा आणि सर्व करण्यापेक्षा जे कराल ते परफेक्ट करा. आता आपण रिझनिंगबद्दल बोलू. रिझनिंगचे क्वेश्चन्स हे अगदी इझी ते मॉडरेट लेवलचे आहेत. हार्ड लेवलचा क्वचित एखादा प्रश्न आला तर येईल, पण रिझनिंगची लेवल ही खूप सोपी होती. बाकी शिक्षकांसारखं कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न होते हे नाही सांगते मी. तसं सांगितलं तर तुम्ही त्याच टॉपिकचा अभ्यास करत बसा. रिझनिंगसाठी एकच सांगेल, ज्या ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झाम झालेल्या आहेत त्यातील 5 ते 10 क्वेश्चन पेपरमधले रिझनिंगचे सर्व क्वेश्चन सोडवून बघा. जे प्रश्न ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झाममध्ये आहेत अगदी त्याच पॅटर्नचे आणि त्याच लेवलचे प्रश्न यात पण विचारले गेले आहेत. जर तुम्ही 5 ते 10 क्वेश्चन पेपरमधले फक्त रिझनिंगचे क्वेश्चन सोडवले तर रिझनिंगमध्ये 28, 29 किंवा 30 हा स्कोअर तुमचा सहज येईल. आपल्या चॅनलवर पण आपण लवकरच रिझनिंगचे लेक्चर अपलोड करणार आहेत. रिझनिंगमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लवकरच आपण रिझनिंगचे पण लेक्चर चालू करू. आता शेवटी आपण मॅथ्सकडे येऊ. मॅथ्समध्ये प्रश्नांची लेवल ही मॉडरेट टू हार्ड लेवल आहे. हार्ड म्हणण्यापेक्षा प्रश्न सोडवता येतात पण कॅल्क्युलेशन मोठे असतात किंवा पॉईंटमध्ये जातात, त्यामुळे वेळ लागतो. मॅथ्सचा पेपर सोडवताना आधी ज्या प्रश्नांचा फुल कॉन्फिडन्स आहे की हा प्रश्न सोडवता येईलच असेच प्रश्न आधी घ्या, कारण काही प्रश्न हे कॅल्क्युलेशन्सला वेळ घेतात आणि एका प्रश्नाला तुम्ही 4-5 मिनिट खाऊन घेतात. त्यामुळे जे प्रश्न कमी वेळात येतील असे प्रश्न आधी सोडवा आणि नंतर उरलेल्या वेळात जे मोठे प्रश्न असतील ते सोडवा. फायनल तुम्हाला एकच सांगेल, ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झामचा आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झामचा पॅटर्न अगदी सेम आहे. ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या पेपरचा जास्तीत जास्त सराव करा. बुद्धिमत्तामध्ये 28+, गणितात 25+ आणि GK-GSमध्ये 20+ टार्गेट घेऊन चला. तुम्हाला सर्वांना तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.